आपण पाठीमागच्या तासाला 3 अंकी संख्येची वजाबाकी हातच्याची बिनहातच्याची आणि शाब्दिक उदाहरणे सर्व पाहिलेलं आहे। आता आपण आजच्या पाठाला किंवा आजच्या तासाला काय पाहणार आहोत, 4 अंकी संख्येची वजाबाकीच पाहणार, परंतु 4 आणि 5 अशा दोन्ही अंकी संख्येची आपण हातच्याची आणि बिनहातच्याची अशी दोन्ही प्रकारची आपण उदाहरणं पाहणार आहोत। तर पहा आता या ठिकाणी दोन उदाहरणं दिलेले आहेत तुम्हाला सरावासाठी। एक आहे म्हणजे 5600 वजा 2300। आता या ठिकाणी आपल्याला ही आडवी मांडणी असते, आपण सोडवलेले आहेत अशा प्रकारची उदाहरणे। आता ते आपण काय करूया, उभ्या मांडणीमध्ये मांडून घेऊया। मग ज्यामध्ये एककामध्ये एकक मांडायचा, दशकामध्ये दशक मांडायचा, नेहमी या बाजूने मांडत घ्यायचं। 5600 0 0 6 आणि 5 वजा किती आहे 2300 0 0 3 आणि 2। आता याची काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची। एकदम सोपी वजाबाकी आहे 4 अंकांची। आता मग शून्यातून शून्य गेला शून्यच राहणार, या शून्यातून या शून्य गेला शून्यच राहणार। 6 मधून 3 गेले किती राहतील, 3 राहतील। 5 मधून 2 गेले किती राहतील, 3 राहतील। बरोबर, ही एकदम सोपी आहे। आता या ठिकाणी 42151 वजा 26490 एककच्या ठिकाणी 1 5 1 2 आणि 4 म्हणजे 42151 वजा 0 9 4 6 2 म्हणजे 42151 वजा 26490 ही आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची आहे। कोण करेल या आपल्यापैकी एक जण, कोण करतं, ये दीपकचं। एकदम सोपं आहे, तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे। 4 अंकी वजाबाकी शिकवली, 3 अंकी शिकवली। आता हे फक्त आपल्याला सोडवायचे पटापट घे। सोडवला पा अशा प्रकारे बघा आपण पाहिलं 42151 वजा 26490 एकदम सहज पद्धतीने दीपकने सोडवलं आहे। बरोबर आहे का हे पा। आता एकातून शून्य गेला 1, 5 मधून 9 जात नव्हता म्हणून त्या खोडला आणि वरती याच्यावरून उष्मा घेतला। इथं 15 झाले, 15 तन 9 गेले 6 राहिले, 10 तन 4 गेला 6 राहिले, 11 तन 6 गेले 5 राहिले, 3 तन 2 गेला 1 राहिला। पण इथं 15 झालेलं कळलं आपल्याला, याच्याकडून घेतला, पण याच्याकडून तिकडे गेला इथं शून्य राहिला होता, त्या शून्याने परत काय केला, याच्याकडून घेतला, मग यानं इथं 10 झाले, 10 झाल्यानंतर परत इथं, मग इथं 2 मधनं 1 तिकडे गेला, मग इथं 1 राहिला, परत यानं याच्याकडून घेतला। अशा प्रकारे आपण काय करायचं असतं, उष्णा घेत उष्णा घेत उष्णा घेत उष्णा घेत संपूर्ण वजाबाकी करायची। किती वजाबाकी आली, 15661। ही सोपी झाली अंकांची, परंतु ही गोष्ट रूपात मी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला एखादं अशी गोष्ट सारखी किंवा शाब्दिक उदाहरण दिलं, अशीच उदाहरणं येतात। तर बघा, एका गावामध्ये 45271 पुरुष आणि 34350 स्त्रिया आहेत। तर त्या गावामध्ये पुरुषांची संख्या किती अधिक आहे, म्हणजे स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या किती जास्त आहे ते आपल्याला काढायचं। कधी पण मी सांगितल्याप्रमाणे अगोदर काय घ्यायचं, काय दिले बाबा त्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर काय दिलेलं आहे, पुरुष आणि स्त्रिया, पुरुष आणि स्त्रिया। बरोबर, आता पुरुष किती दिलेले आहेत आपल्याला, बोला पुरुष किती आहेत, 45271 आणि स्त्रिया किती दिलेल्या आहेत, पुरुष किती आहेत 45271 आणि स्त्रिया किती आहेत 34350। आपल्याला काय काढायचं आहे, हे काय दिले हे समजलं आपल्याला, पण आपल्याला काय काढायचे किंवा काय
करायचे किंवा काय विचारले, तर त्यांनी काय विचारले आपल्याला, पुरुषांची संख्या किंवा पुरुष संख्या जास्त असणाऱ्या पुरुषांची किती संख्या जास्त आहे ते आपल्याला शोधायचे, बरोबर. त्यासाठी काय करावं लागेल, पुन्हा आपल्याला वजाबाकीच करावं लागेल. जर त्यांनी असं विचारलं असतं स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या, एकूण लोकसंख्या तिथं किती आहे, तर मग आपण काय केलं असतं, पुरुषांची संख्या अधिक स्त्रियांची संख्या या दोघांची बेरीज केली असती, मिसळलं असतं. परंतु इथं काय करायचं आपल्याला, आता किती पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त आहेत हे शोधायचं. म्हणून आपण काय करणार, वजाबाकी करणार. बघा मग एकक मध्ये एकक लिहायचा, 1 7 2 5 आणि 4 वजा स्त्रियांची संख्या किती आहे, 34,350. 0 5 3 4 आणि परत 3. बघा 45,271 वजा 34,350. आता 45,271 मधून आपल्याला 34,350 वजा करायचे. तर एकातनं 0 गेला, 1 राहिला, 7तनं 5 गेले, 2 राहिले. आता या 2 मधून 3 जातो का रे, नाही कमी होत. काय करावं लागेल आपल्याला, मग याच्याकडून आपल्याला मागून घ्यावं लागेल. हा 2 याला मागेल, इथून 1 तिथे गेल्यावर इथं 12 होतील, इथं किती राहतील 4. मग 12 ने 3 गेल्यावर किती राहतात, बोला, 12 ने 3 गेल्यावर किती राहतात, 9. व्हेरी गुड. ठीक आहे. 4 ने 4 गेल्यावर किती राहतात, व्हेरी गुड. 4 ने 3 गेल्यावर 1. शाबास. सांगा किती आली वजाबाकी, 10,921. म्हणजे त्या गावामध्ये, मग आपण त्याचं उत्तर लिहून द्यायचं असं काय, त्या गावात 10,921 पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त आहेत.